कर्नाटकाचं हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये होणार आहे. ज्या वेळेला 2006 पासून कर्नाटकाचं हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये होतंय, त्या वेळेला महाराष्ट्र एकीकरण समिती हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा भरवून आपला मराठी माणसांचा विरोध त्यांना दर्शवतात. त्याप्रमाणे याही वर्षी 8 डिसेंबरला महामेळावा घेण्याच्या संदर्भात आम्ही परमिशनसाठी पोलीस कमिशनर ऑफिसरला निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये आम्ही 4 जागा मागितलेल्या आहेत. 1 संभाजी चौक, 2 सरदार स्कूल ग्राउंड, 3 संभाजी उद्यान, आणखी 4 मला वाटते व्हॅक्सिन डेपो. अशा प्रकारे 4 ठिकाणी परमिशन त्याच्यापैकी कुठल्याही ठिकाणी द्यावं अशा प्रकारची त्यांना विनंती केलेली आहे. एक मात्र आहे, त्यांनी मला वाटते 7 डिसेंबरपर्यंत आपल्याला काही कळवणार नाहीत नेहमीप्रमाणे. पण आजपर्यंतचा अनुभव आहे, अधिवेशन असलेल्या आदल्या रात्री किंवा आदल्या दिवशी ते आम्हाला कळवतात आणि त्याप्रमाणे त्यांनी काही कंडिशन घालून दिले परमिशन, ठीक आहे. न दिले तरीसुद्धा आम्ही हा मेळावा करणारच आणि आमचा विरोध हा नोंदवणारच. कारण महामेळावा घेणं हे आमचं कर्तव्य आहे. कारण बेळगावमध्ये अधिवेशन घ्यायची काही गरज नाही आहे. कारण 2004 साली सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर 2006 साली त्यांनी हे सुरू केलेलं आहे. आणि अशा प्रकारे एखाद्या गावाबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये दावा असताना अशा प्रकारच्या गोष्टी बदल करणं त्या गावाच्या बाबतीत किंवा हे करणं हे चुकीचं आहे. आणि त्या दृष्टीनं खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारने याला तीव्र ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं. पण महाराष्ट्र सरकार शांत आहे म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही हा विरोध नोंदवणारच आणि त्याप्रमाणे 8 डिसेंबरला आम्ही महामेळावा करणार हे त्यांना इंटिमेशन दिलेलं आहे, परवानगी मागितलेली आहे. त्याचबरोबर गेले 2-3 महिने बेळगावमधलं वातावरण, कन्नड रक्षक वेदिकेचे कार्यकर्ते हे बोर्ड कानडी करा, संपूर्ण बोर्ड कानडीमध्ये लिहा, अशा प्रकारच्या काही गोष्टी करायला लागलेत. पण कायद्याप्रमाणे म्हटला तर 60% भाषेत कन्नडा आणि उरलेल्या 40% इंग्लिश आणि मराठी लिहायला पाहिजे. आणि तरीसुद्धा ही अथॉरिटी कुणाला आहे, लेबर ऑफिसर किंवा कॉर्पोरेशन यांना असेल. त्या कन्नड रक्षक वेदिकेनं हा वेदिकेच्या कार्यकर्त्यांना हे अधिकार कोण दिलेत ही सुद्धा विचारणा झाली. कारण बऱ्याच वेळेला पोलिसांच्या उपस्थितीतच त्यांनी धांगडधिंगाणा घालून होता. परवाच तुम्ही पाहिला असणार तुमच्या सोशल मीडियावर आम्ही बघितलं की कल्याणी स्वीटमार्ट जे आहे कॅम्पमधलं त्या ठिकाणी अशाच प्रकारचा धांगडधिंगाणा घालण्यात आला. त्यामुळं आपण सर्वजण या अशा प्रकारच्या गोष्टीला विरोध करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जर पोलीस डिपार्टमेंट हे थांबवत नसेल तर आम्ही ते थांबवू आणि त्या दृष्टीने आमच्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं, एका क्षणात ते थांबवू शकतात. परंतु त्यानंतर जे लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम क्रिएट होतील त्याची जबाबदारी प्रशासनावर होईल. तेव्हा पोलिसांनी वेळीच थांबवावं अशा प्रकारचं निवेदन सुद्धा आम्ही दिलेलं आहे. होणाऱ्या अधिवेशनाला विरोध म्हणून आम्ही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं पुकारलेल्या 8 डिसेंबरच्या महामेळाव्याच्या बाबतीत या ठिकाणी आपण पोलीस कमिशनरला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला शेवटच्या अखेरीस ते आम्हाला परमिशन देतात. मग त्याच्या आधी आपण गावोगावी या तालुक्यामध्ये मीडियाच्या मार्फत गावोगावी कार्यकर्त्यांना भेटून हा महामेळाव्याची आम्ही जागृती करणार आहोत. आणि हा महामेळावा जेव्हा 2004ला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आपली केस दाखल केली त्यावेळेला यांनी दुसऱ्याच वर्षी म्हणजे 2006ला ह्या ठिकाणी अधिवेशन करण्याचा घाट त्यांनी ह्या ठिकाणी बेळगावमध्ये घातलेला आहे. जेव्हा कोर्टामध्ये आपली हे केस असताना अशा ठिकाणी अधिवेशन घेणं हे चुकीचं आहे हे सरकारला सुद्धा माहीत असून इथल्या मराठी बांधवाला त्यांनी डिवचण्याचा प्रयत्न करतात. पण हा महामेळावा इथला मराठी माणूस कदापि व्हायला देणार नाही. हा अधिवेशन ह्या ठिकाणी कदापि व्हायला देणार नाही. महामेळाव्याच्या माध्यमातून त्यांना आम्ही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न यावेळेला सुद्धा करणार आहोत. ग्रामपंचायतच्या माध्यमातून तिथले ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी समितीचे नेते मंडळी आपापल्या परीनं त्या ठिकाणी ही जागृती करणार आहेत. आतापर्यंतच्या पेक्षाही अतिशय मोठ्या संख्येनं हा महामेळावा आपण या ठिकाणी करून कर्नाटक सरकारचा या ठिकाणी तीव्र निषेध आपण या ठिकाणी करणार आहोत. येणाऱ्या ह्या 8 डिसेंबरच्या अधिवेशनाला कडाडून विरोध करण्यासाठी सर्व तालुक्यातील आपल्या मराठी समाजाच्या बांधवांनी, युवा भगिनींनी या ठिकाणी अतिशय जोमानं भाग घेऊन ह्या अधिवेशनाला आपण विरोध करूया.
आणि सर्वांनी याच्यासाठी जागृती करण्यासाठी सुरुवात करावी अशी मी आमच्या तालुक्यातील सर्व समस्त मराठी बांधवांना मी या ठिकाणी विनंती करतो. त्यावेळी संख्या मोजकीच होती, म्हणजे परमिशन दिल्यानंतर नाही, आम्ही मागच्या वेळेला धर्मवीर संभाजी चौकामध्ये त्या ठिकाणी महामेळावा घ्यायचं ठरलं होतं, पण जेव्हा नेते मंडळी सुरुवातीला आम्ही जेव्हा एंट्री मारत होतो त्याच वेळेला या पोलीस डिपार्टमेंटनं आम्हाला अटक केली आणि हा प्रसार त्यांनी मीडियावरती केला. त्यामुळे लोक त्या ठिकाणी सर्कलमध्ये आलेल्या लोकांना त्यांनी हाकलून घालायचा प्रयत्न केला. संख्या ही कधीच कमी होणार नाही. परवा तुम्ही पाहिला 1 नोव्हेंबर आम्ही काळा दिवस ज्या ठिकाणी आपण केला त्या काळ्या दिवसाला तुम्ही आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्या ह्या वेळेला होती आणि त्यासाठी ह्या महाअधिवेशनाला विरोध म्हणून या महामेळाव्याला तशाच पटीनं लोक या ठिकाणी येऊन आपला विरोध दर्शवणार आहेत.